70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे. इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत बसवलं, 2 ड्रायव्हर दिसत त्याला शिटीकडे. नाही नाही जुनं ते. अहो महाराज, ही जुनी माणसं आता 70-75 वर्ष ठणठणीत करायली माहिती का. काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायची सेवा आणि नीतीचा व्यवहार. नीतीचा व्यवहार आणि काळ्या आईची सेवा नंबर 1. बाकी काही असू नाही तर. अहो हे आत्ता झालं, आता अजून 5-10 वर्ष ना पट्टा राहणार नाही काही. तुम्ही पागल होणार आहे. आरगडे फिरगडे जेवढे लोक आहेत ना ते, हे गुंजाळ फेंजाळ हे सगळे तुम्ही राहणार नाही. आता तुम्ही खडे आणणार 2-3 वर्षात लोकांना. 25% बहिणींची नुसती बायपास गेली तर भावाविरुद्ध केसी. यातल्या 25 तरी आशा निघतील आता माया पुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत. आत्ता आत्ता लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला हो नका. आणि भांडण कशात आहे. पाया पडून सांग का महिला मंडळ थोडा. आता लक्ष्मी येईल आणि जाईल पण नाथे रक्ताचे तोडू नका. पैसा येईल आणि जाईल, त्या नाथ आहे ते, आणि तुम्ही नाथेच तोडून टाकले. महाराज आता आपल्याकडे अशी पद्धत आली आहे गुंठ्यांच्या भागात, भाच्याच्या माग माग उभं राहिला सक्का मामा सुद्धा राहिला नाही महाराज. आता आपल्याकडे एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आहे, गुरु मामा. ही कुडून अवलाद सापडली कोणाला माहिती, गुरु मामा नावाची. हा लॉन्स मध्ये भोंगळा करून हल्ला पाहिजे हा गुरु मामा. हा विनोद नाही महाराज, निवटी नाथ ते. असं कुठे चालतं का महाराज. जरी पैसा झाला तर काही कुठे गोष्टी असं चालतं का महाराज. भाऊ तो भाऊ, त्याची पायजमा फाटलाय फाटू द्या ना, त्याचा शर्ट फाटला फाटू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या, पण त्याचा अंतकरण तर निर्मळ आहे ना, फाटू द्या. व्यवहार येतो हे बा, व्यवहार आणि संसार याच्यात फरक आहे. माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही, हा व्यवहार आहे. तुम्ही त्याच्या घरात जाऊ नका, बोलू नका त्याच्याशी, पण तुमच्यावर जेव्हा प्रसंग येईल ना तेव्हा भाऊचे हे ध्यानात ठेवा, हे तोडू नका. पैसा जाऊ द्या मर द्या. 105 TMC तर जायकवाडी कोर्ट पडलं होतं आणि दुष्काळात भरलं. 105 TMC तर जायकवाडी, पण लक्ष्मी चंचल आहे. नाथे तोडू नका. भावाच्या घरात जायचं नाही ना, जाऊ नका. उद्या तुम्ही ऍडमिट आहे, तुम्हाला भेटायला येणारी सगळी लोक केळं सफरचंद घेऊन येतील, पण 500 रुपये का वहिनं घेऊन येणार कोण आहे. असं कसं. तो डायरेक्ट पोराला म्हणाले बा तू याकडे राहू दे, लागले तर खरंच नाही तर परत दे, वाटलं तर तुझ्या चुलतीकून अजून घे, नाथे दे. आणि आज आपण पैशाच्या गमेंडीमध्ये नाथे पार तोडून टाकले महाराज. काहीच ठुलं नाही आपल्या लोकांनी, फक्त कशाच्या जोरावर. आणि पाया पडून सांगतो महाराज, तुम्हाला इंदुरीकडची मेहनत सुद्धा आठवण येईल. लक्ष्मीनं जर नाथं तुटलं तर ते कशानं जोडणार नाही. आणि काय तोडायचं काय काम, त्यालाही संघ न्यायचा नाही. आपल्याला सगळे नाते तुटून गेले आपल्या लोकांची. 10 वर्षापूर्वी मुलाला मुलगी पाहिजे, 100 माणसं जात होती. तेव्हा काय फोन होते का. निरपावर शनिवारच्या बाजारात, बैल बाजारात म्हातारा भेटला का जेवढ्या पाहुण्याला सांगायचं तेवढ्याला सांगायचं सोमवारी जायचंय. आज पोराला पोरगी पाहिला 2 माणसं जातात महाराज. पोराची आईन पोराचा बाप स्कूटी हो वाडा मिळाला, भाऊबंद उलाटली, आणि स्कूटी सुद्धा अशी आली जवळ चालू येतो लाईट चालू. तरी जेवताना पोराची आई म्हणते आम्ही आलतो कोणाला म्हणणं का, नाही तर भोंग्या होईल. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणणं का, ती पडून गेली ती कालच आणि सापडून. नाही तर अहो नवरदेवा संघ कलवरी आली ना, आचार्य संघ गेली, ओ लोक पाहतच राहिली. बरं तो आचार्य आलता जागरण गोंधळ आला, त्याच्या आत लंगर तुटला का, असं काय पार महाराज पार वाटोळ झालं महाराज. आणि यातलं कोणतं वाक्य खोटं आहे सांगा. नाही, माणुसकी प्रेम ह्या गोष्टी राहिल्या नाही. आणि पाया पडतो त्या टिकवा टिकवा. या बिचाऱ्या कारगरी परिवाराचा आदर्श घ्या महाराज. एक आई वडिलांसाठी एक चांगला कार्यक्रम करावाच महाराज. काय होत नाही आज एवढ्या लोकांना अन्नदान घडेल एवढी श्रीमंती. आता हे तुम्ही आणि मी रात्रंदिवस कष्ट करून कमावलंय, काय ह्या मागच्या अवलादींना घे नाही, काय आहे घ्या ना, घम आहे का पस्ताव आहे का काही. तुम्ही आणि मी झक मारून ठेवली, या हरामींना काही कमी ठेवलं नाही ना. एअर खांदून ठेवली, मोटर बसून ठेवली, पाईपलाईन करून ठेवली, घर बांधून ठेवलं, माझाटली ती. त्यांना सगळं फुकट मिळालं. 1 साईड भांगपाडी त्यांनी बागला तर उशिडा झाला ते नाला का एवढं एवढं ठाबरू येते 90 आणते, फुकट मिळालं ना त्याला. 70,000ची पल्सर 10चा त्याला
मोबाईल 2-2.5 हजाराचा पायात बूट माझातलं ते, आणि बापानं 100 द्यायची पेट्रोलला, वरून हिनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हा, हिनं उलट पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो? त्याला मी 9वी पासून पाहते, तो जसा आहे तसाच आहे. मी म्हणून राहिले, तुका नाही उलाटली कुठं, त्यानं दुसरी केली असते. आता त्या हरामीला उते महाराज. या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं पोलीस खातं स्ट्रिक्ट झालंय, म्हणून थोडीशी जनता जागेवर आली. कायदा थोडासा कडक झालाय. नाही तर 16चा पोरगा बलात्कारात, 17चा पोरगा खुणात, 18चा पोरगा दरोड्यात, 19चा पोरगा बलात्कारात, मर्डर मध्ये फळक कशाची. आज 2-4 पोरांनी एकत्र आलं का पंप लुटायचा, 2-4 पोरांनी एकत्र आलं का मर्डरी करायचा. आणि या हरामीला ही गोष्ट का सुचली? कष्ट नको, पैसा पाहिजे. यांना ती सवय लागली महाराज. यांना काम करायची सवय राहिली नाही. 2 मोटरसायकलवाल्यांच्या कानपट्टीत ठेवून दिली, धुळीची मिरची पावडर टाकली, त्यांचा मोबाईल हिसकून घेतला, चेन बिन काढून घेतली, 2-4 दिवस निघाले यांची. आणि यांनी ती इंद्रियाला सवय लावून घेतली, आणि यांच्या घरात धाक नाही. परिणाम झाला ते उगाच. आता 5-6 वर्षापासून पोलीस खातं नंबर 1 झालंय. पिसडी ते धरून जागेवर चाली सगळी. आता कार्ट्यांची वळवळ जवळजवळ बंद झाली. कायदा कडक झालाय. नाही तर कोणी उठा करा दंगली, ती फॅशनच झाली. ही दंगली बिंगली वाढणारी ध्यानात ठेवा, ते दिवस गेले आता. ही टपरे पेटवायचे ना, आंदोलन करायचे, मोर्चे काढायचे दिवस गेले आता. आता कायदा कडक आहे. 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर कधी टपरी पेटवताना दिसला ना तू असं क्लिप मध्ये, अशी खुटी गुतन त्या खुटा उपटन, पण खुटी निघायची नाही. 3 महिने जामीन नाहीये महाराज, 3 महिने जामीन नाही, मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. भांडीच पडन. जरा माझा टेलपणा कमी करतो. आता पहिले दिवस राहिले नाही. हो, आता पहिले दिवस. आणि या पोरांना उत आला, फुकट मिळालं सगळं. 70ची पल्सर 90. यांनी आता वाढदिवस करायची पद्धत आणली आपल्याकडे. आता घरी नाही करते ही पोरं वाढदिवस, याला बाप नाही ना. ही वड्याला सापडेला अवलाद या. मग यांचे वाढदिवस कुठे आहे सध्या? हाय धाब्यावर, हायवेला केक ठेवायचा धाब्या पुढं चांगला मोठा, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं, सगळ्यांनी एकत्र संगच मुतायचं त्या केकवर. आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. पोरानं खरंय का खोटंय? हा घ्या, आपले भक्त खोटं नाही बोलते. आणि ही पद्धत आपल्याकडे का वाढली? या हरामीला सगळं मिळालं फुकाट. यांना कष्ट करायचे नाही. यांना हे हायवेची कामं चालू आहेत, सिमेंटच्या नळीत झोपतात, आणि दुपारी लोक खंडापत तर रात्री कामं करतात. फुकट लक्ष्मी आहे का? लोक हे काय लक्ष्मी? जो माणूस कष्ट करेल ना त्याला सापडी देते. काय मत आहे तुमचं? जो माणूस रात्रंदिवस कष्ट करीना मारा, त्या माणसाला लक्ष्मी सापडीतच येते. मला याच्या घरी राहायचंच का? हा कष्ट करतोय. फुकट कोण देईल? 10 वर्षापूर्वी महिला मंडळ मुलीचं लग्न झालं. आता तुमचा हा जो पट्टा आहे ना, तुम्ही आता गार झाले 2-3 वर्षात. प्लॉटिंग खपानं घेतलं तेवढ्याला ना तुम्ही लय फुगीर होती. तुम्हाला पाहुणे जर आले ना पोरगी पाहायला, तुम्ही कडक टोपेवाले नंगाट होते. पाहुणे तुम्ही पाहुण्याला काय म्हणायचे माहिती का? तुम्ही कुठं, आम्ही कुठं? हे कसं शक्य? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. आता कशी जिरली? आता बळजपुरीच्या बापाला राम राम थोला यंदा नाही. तू तिकडे देवाला सोडवो, आम्हाला नको. मग परत बापन तो टच करणं आपलं काम आहे. शेवटी आता आपल्याला पुरी तिकडून आणल्या, नांदेड, परभणी. ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा जात लंगर तुटला. का माना नाही तर नका मानू महाराज, पण देवाच्या दरबारात हिशोब आहे. आणि तू वसुली थोडा गमेंट आहे, पण वसुली. अहो 15 वर्षापूर्वी हे नवरदेवांचे बाप आहे ना महाराज, पुरीच्या बापाशी नीट बोलतच नव्हतो. लई ताईट अशी जिरली पुरी. नो पुरी नीट आहे का? तुमच्या बापाच्या दारात आहे ना पुरी नो अशी रांग लागणारी 2-3 वर्षात रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता?
नाही हो, मग हे कार्यक्रम कोण करतय? फळ रसाळ आहे, कसा आहे? शुद्ध बीज रसाळ आहेत पण गोमटी नाही, काही गोमटे आहेत पण रसाळ नाही, काही गोमटेही नाही आणि रसाळही नाही, आणि काही रसाळ आहे गोमटे आहे. एक उदाहरण एक उदाहरण, धोत्र्याचं बोंड रसाळही नाही, गोमटही नाही. लिंबाची लिंबोळी रसाळ आहे पण गोमटी नाही. नारळ गोमटा आहे पण रसाळ नाही. आणि हापूस आंबा रसाळही आहे. आई वडिलांच्या संस्काराशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आता हे जे परिवार आहेत, हा सगळं गुंजाळ परिवार, आरगडे परिवार, राणे मला, ही माणसं 25 वर्षापूर्वी इनामदारीनं काळ्या आईची सेवा केल्यामुळे सुखी झाली. सुखी कशी झाली? 3 गोष्टी केल्या ह्या माणसाने. 1 काळ्या आईची सेवा, 2 गोठ्यातल्या गाईची सेवा, आणि 3 घरातल्या आईची सेवा. आणि या 3ही केल्याची फळं येते. शेतीची ताकद कधीही वाया जात नाही. शेती ती आता हे थोडं निसर्ग कोपला झालं, सगळा खेळच झाला, त्यामुळे थोडेसे लोक शेतीवर नाराज झाले. शेतीत मजा नाही. पण एक दिवस ध्यानात ठेवा तुम्ही, एक दिवस अशी उरफाटे दिवस फिरणार आहेत. अजून 10 वर्षानं लोक परत शेतकऱ्याला पोरगी देणार. कंपन्यावाले, पिठलेवाले, सहकारात तर काही ज्यांना नोकरी लावलं त्याचा प्रचार केल्याशिवाय पेमेंट नाही. मग लोक परत कुठे येणार आहे? शेतीवर येणार लोक. आणि 99% लोकांच्या डोक्यात काय खटके, कोणी उठायचं, पॉवर सर्व्हिसला पाहिजे. कोणी येडं उठत नवरदेव चिटकेल पाहिजे, मग वायर दे त्याच्या हातात आणि देव करंट लावून. सर्व्हिसवाल्यांना मुली देऊ नये, मुली सुखी झाल्यात असं म्हणायचं का माहिला म्हणलं तुम्हाला? हा भ्रम झाला आहे लोकांचा. सर्व्हिसवाली एक वाक्य सांगा माहिला म्हणलं, जर निर्व्यसनी पोरगा असेल तर 2 एकर जमिनीवर तो बंगल्या पुढे गाडी ठेवू शकतो. तुम्हाला सांगू गुंजाळ माळ्यातल्या लोकांना, दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. जोडी घुसायला तकलीफ झालं वाक्य तुम्हाला, पण दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. आता जो किटली विसरून येतो तो का आला सुधरण? पण दुधाची किटली वाळायच्या आत नुसतं दूध घातलं आणि घरी आला स्लॅबच टाकणार दुधावर. जी माणसं चांगल्यात बसतात ती कधी बर्बाद होत नाही. आणि आज तुमची माझी चूल आहे ना, जाऊ द्या महाराज, फक्त गायीमुळेच पेटली. आज तुम्ही मी मुलीचं लग्न करू शकतो किंवा मुलाची फी भरू शकतो, ही सगळी कृपा कोणची? गायची. हा संसार जो सुख्या सर्व्हिस 20 गुंठे जमीन असू द्या, नवरा दारू पिणारा नसू द्या, पैसा आहे. आता हे श्रीमंत लोक नाही, फक्त कडक दिसते महाराज तुम्हाला. 80% श्रीमंत सकाळी दुसऱ्याचा चहा प्यायला हॉटेल पुढे येत. तुमच्या गावातले मोजा, कडक कपडे आणि हॉटेल पुढं, रुपड्या नाही खिशात. चहा प्यायचं म्हणजे लोकांना पाहिजे ते नाही. लोकांना प्यायचा कोणचा?
सुताराचा, गावंड्याचा, गरीबाचा, जे लोक इटाराचा जात्या त्यांच्या, आणि ते बिचारे गरीब लोक यांना फुगीरपणा चहा पाहिजे, त्या माणुसकीत नाही. दादा घेता काय? म्हटलं मला दादा म्हणते, ती घालून पाडून म्हणते, पण याला वाटलं सरळ म्हणते. दादा चहा घेता काय? त्या आणि चहा प्याता दादा म्हणतो आपल्या पोराने JCB घेतला का? तुला खड्डा घ्यायला घातला का? तुला चहाला पैसे नाही काय त्या JCBला राग लागतो. अरे आता दिवसभर उसाची खांडणी करते, पण संध्याकाळी 3 क्वार्टर प्याताही बिन चौघांना पाजू नाही घरी येतं. खरं लखपती येते. जाऊ द्या दुसऱ्या दिवशी त्याचा का रुपया असू नाही तर नसू. यांच्या दारात JCB, ट्रॅक्टर, म्हातारा अंगणात. काही काही घरांमध्ये आम्हाला तर असा अनुभव होतो, आम्हाला चहा आला ना म्हातारा उठून जाते. आपल्या शेजारी जर म्हातारा बसलं ना, म्हातारा उठून जात का? त्याला माहिती मिळणार नाही अपमान करण्यापेक्षा. ही श्रीमंत लोक आहे ना महाराज, लय दरिद्री. ही फक्त धर्म टिकवलाय, देश टिकवलाय, आई बापाची सेवा टिकवली गरिबानच. आमची शेतकऱ्याची बाई आहे ना महाराज, नाव सासऱ्याला चहा उशिरा देईल पण देणार, ती शिव्या देईल पण तळतळून नाही मारणार. नाही नाही नाही, ती 10चं जेवण 12ला देईल, 8चा चहा 9ला देईल, पण द्या ना बस आपटून का होईना द्या ना, ती तळतळणार. सर्विसवाले कुत्र्याला बिस्किट आहेत रे, यांच्या बापांना भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत हिंडतात कुत्र्या बरोबर. लई दरिद्री. आणि फळ बघित ना मग रिटायर झाल्यावर काय असं घाली मरतो ना आलाय का. पण देव यांना झटका दाखवल्याशिवाय हे कधी दान धर्म नाही, कधी अन्नदान. ही शेतकऱ्याची बाई आमची 3 मुळे उसाच्या तुडी ती बादली भरतून 3 बादल्या दूध काढी ती. अहो सर्दी होई ना तिला, याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, माणक्यात कॅप, डोळ्याला अंधार येत्या. अगं तू जगती तरी का आला? धरत्यालाही मोकळं करीना तोही गुंतून ठेवला. अजूनही पहा मारा, धर्म कोण टिकवलाय? गरिबांना शेतकऱ्याच्या घरात जा मारा तुम्ही, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. या हलकट माणसं मोजी त्यात 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा, ताटल्या खाता का निवांत जेवा? एवढ्या चपात्या वाढी का शेतकऱ्याला? तो चांगला गांजा प्याला तर बैल बसितो, तुझ्या चपातीचं काय घेऊन बसला? शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला मारा, तांब्याभर पाणी डायरेक्ट पातीलात होती ती. हे दरिद्री तसं नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, अनारी चहा वजन आहे. ही हलकट खिडकी जवळ जाते, आय अरे काय मूळव्यात दुखत सांगतो आय. आणि मग ते मॉडेल येतं केस बिस मोकळे सोडून गाऊन बिवून घालेल, बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत, या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. अजून 1 वर्षाने यांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्याला, फक्त पाहुण्या पुढे कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि वरून बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, आग लाव त्या प्रसाद. आणि यांचा देव बादला जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख 9 लाख. बरं इमारती नाही, नुसते पडेल खाटाव, चहा नाही पाणी नाही. पाहुणे भेटायचे बंद झाले, कवर येतील पाहुणे. उलट पाहुणे फोन केला म्हणले आहे अजून म्हातारा लई नॅट लावून अजून. आणि मरती नाही, नुसते पडेल, खाणं नाही पिणं नाही. भेटाय गेलेले पाहुण्या नुसतं पाहायचं. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. पण देव गेम केल्याशिवाय तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण कर्माला फळ आहेच. हे शिका आणि 2-3 गोष्टी जपून वापरा. 1 खिशा, 1 आयुष्यातली अंगातली ताकद जपून वापरा.
या म्हाताऱ्या माणसाकडून हे शिका. या खऱ्या सहस्रचंद्र दर्शनाच्या सुविधा आहेत. आजीबाईकडे बघा महिला मंडळ. आणि 3 गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. याला जरा कंट्रोल करा. वयामानानं भान ठेवा. विशेषतः सुनबाया नीट ऐका. तू काही टेम्पोवर भांडे तुझ्या बापा कोण घेऊन आली म्हणजे गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या लग्नाची कोणती वस्तू टिकली सांग बा. कपाट तर घरात घालताना मोडलं, दिवाणचं तंगड निघेलच होतं आणि सोपा शीट तर वाकेलच होता, तांब्या चिमटेलच होता, ताटली गोल झाली ती बैलानं पाय दिला. एकच करा, कोणालाही बोला महिला मंडळ, पण सासू सासऱ्यांना कधी बोलायचं नाही. नाही, तुम्हाला तो बोलण्याचा अधिकार नाही. तुमचा खिलारी तुम्ही सांभाळायचा. तुमच्या नवऱ्याला काय तुम्हाला भांडे घासायला कपडे, तो बिचारा नाही म्हणलाय का तुम्हाला? हा विनोद नाही मला, पण वयाचं भांड्यावं. आणि पुरुष मंडळीला या बाबांच्या अभिष्ट चिंतनाला 3च गोष्टी सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा आणि खिशातला पैसा जपून वापरा. जरा बोगस पैसा घालू नका. सगळा पैसा बोगस चालू आहे सध्या. काय मध्ये तुमचं? आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही? आहे का नाही? मग आता लग्न पत्रिका छापायची काय गरज आहे? उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी का तमाशा आहे. पण आपल्या लोकांना काय किडा आहे, फुगीर. आणि चांगल्या पद्धती लोकांनी बंद केल्या. 15 वर्षापूर्वी आपल्याकडे लग्नात एक माणूस डबा घेऊन बसायचा आणि वहीन पेन घेऊन आयर घ्यायचा. पद्धत चांगली होती ती. श्रीमंताचं जाऊ द्या, पण गरीबाला ती आधार होता. बँडवाल्याचे पैसे जायचे. गरीबी आहे महाराज, ती काय बोलून जात असते का? पण या श्रीमंत अवलादीने बंदच करून टाकलं ती. त्याच्यामुळं आज सगळ्या लोकांचा पैसा बोगस चाललाय. इतके टोले जंग लग्न आहेत आपल्या लोकांची. बोगस फेटे घ्यायचे तर 2-4 जणांना घ्यायचे नाही. आजपासून गुंजळवाडीवाले सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं. अख्ख्या वराडाला बांध, किडा आहे तुला. मग मांडपावाले 2-4च काला बोकांडी घेतो, अख्खेच घे ना. हे मुद्दे काळाची कशातही पैसे घालायचे. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय काय नालायक लोक आहे. असा होता, केला लांबकोळा. काय आता काय मला एक सांगा, त्याच्यात काय प्रगती आहे का? बुंदीन गुलाबजांबू चांगले सेपरेट होते. मारली झक, केली एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. काय बावळ्याचा बाजार आहे. आणि बुंदीपेक्षा गुलाबजांबूपेक्षा दिल जमायला खर्च जास्त आहे. पैशालाच उत आला. आता एक फाजील पद्धत आली आपल्याकडे लग्नात. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. ती गेटच केलं. दिवसा लग्न असलं का लाकडं, संध्याकाळी लाइटिंग असलं ती लाइटिंग. मग तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. म्हशी वळीतोय तो. 35 रुपयाचा चष्मा, त्याला लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना. तो आता 100ला झाला, नाही तो 35लाच होता पाहिजे. त्या नवरदेवा माग 2-4 याडपट पोर क्वार्टरसाठी. त्या नवरी माग मेकअप केलेल्या पुरी. नवरीचं लग्न कलवरीची मेकअप. ब्युटी पार्लरला जाती कलवरी. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पुरीनं. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असे 4 पायऱ्या आहेत. तो 21 दिवसाचा कोर्स आहे तो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे असे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करून घ्यायचे, पूर्ण धुवून घ्यायचे आणि मग इथं मध्ये एक फुगा करायचा. इकडे एक खाली दाब द्यायचा असा. म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे हा बाज आहे ना असा मुडपून घ्यायचा फक्त इथं जागेव आणि एक बट खाली सोडायची. याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा एक भांगे फक्त एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवा येऊ द्या. पहिल्यांदा कलवरी ना असं केलं, नवरदेव गाड्यावरून पडलं. पाहता का नाही? आणि मग त्याच्यापुढे तो बँडवाला इको दे रे. बाहेर फूल बरसा मेरो मेरो
तसं प्रेत पेटवायचं आता. बाहेर फुल बारसा, तो नवरदेव चालायची ऍक्शन पाहिली कशी. आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका बेवडे रे. ते मरणाचं क्वाटरी बी आता त्याला का आला काय फार वाटलं झालं महाराज. या परिवाराचं शिका, गळ्यात माळ घाला, कपाळाला गंधावा, या परिवाराला उद्धरण आयुष्य लाभो. एकदा प्रेमानं भजन करा.